गुड मॉर्निंग मित्रांनो, जय श्रीराम. सकाळचे 5:45 झालेत आणि जस्ट आत्ताच आवरलं माझं. आज वर्कआउट नाही आहे आणि आता घेतो आहे चहा आणि सोया स्टिक घेतलं असे टाईमपासला. आणि आज ऑफ डे आहे त्यामुळे लवकर येईन घरी आणि चला मग निघतो मी. कारण की रात्रभर काय झालं होतं का रात्री खूप डोकं चढलं होतं. तर एवढं डोकं दुखत होतं की काही विचारू नका. परत पित्त झालं. रात्री खूप जास्त जेवण झालं त्यामुळे सुद्धा असेल आणि थोडं आरबर चडबर पण खाल्लं होतं. तर चला मग थोडासा खोकला पण परत चालू झाला आहे आणि निघतो जिमला. बाकीचे अपडेट जिममध्ये जाऊन. आणि अजून एक गोष्ट म्हणजे आज खूप एक आनंदाची गोष्ट आहे ती म्हणजे माझे 30 ब्लॉग मी सलग यूट्यूबला टाकलेत. त्यामुळे खूप बरं वाटते कारण की छोटीशी स्टेप्स आहे पण त्याच्यामध्ये पण सुद्धा आनंद आहे. कारण की पहिल्यांदा जेवढे व्हिडिओ मी डे टू डे लाईफचे अपडेट केलेत त्यामुळे बघू पुढे काय जास्तीत जास्त कंटिन्यू करायचा प्रयत्न करेन मी. आणि ह्यावेळी मला स्किप नाही करायचं आहे यूट्यूबवरून. तर चला मग निघतो मी. बाकीचे अपडेट जिममध्ये जाऊन. बाय मित्रांनो. सकाळचे 6 वाजलेत आणि अजून जिमला पोचायचं आहे. एक 2-4 मिनटामध्ये पोचून जाईल. आता व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे सकाळी एक यूट्यूबरला बघत होतो तर त्याची प्री वर्कआउट पिण्याची जी स्टाईल होती ती डायरेक्ट त्याचं असं म्हणणं होतं की डायरेक्ट तोंडामध्ये प्री वर्कआउट टाकावं आणि मग त्याच्यावरून पाणी प्यावं. तर शक्यतो माझं असं म्हणणं आहे की तसं करू नये. कारण की प्री वर्कआउट जे आहे ते त्याच्यामध्ये हाय कॅफेन असतं आणि हाय कॅफेन तुम्हाला खूप घातक असतं. त्यामुळे ते पहिल्यांदा पाण्यामध्ये प्रॉपर डिझॉल्व करून घ्या आणि एक एक सिप त्याचा आस्वाद घ्या. डायरेक्ट तोंडामध्ये टाकू नका. कारण की आजकालची जिममध्ये पण जी काही मुलं येणारी आहेत त्यांचं पण सेम असतं की डायरेक्ट तोंडामध्ये कॅफे टाकतात आणि नंतर वरून पाणी पितात. तर मी त्याच्या अगेन्स्ट आहे. चलो मित्रांनो एक थोड्या वेळात बोलतो. चला मित्रांनो पोचलो मी. गाडी थांबवायची होती त्यामुळे मोबाईल कट केला, व्हिडिओ कट केला सॉरी. आणि एवढंच माझं म्हणणं आहे की कॉफी असू दे किंवा प्री वर्कआउट असू दे गुरुदेव दत्त तर डायरेक्ट तोंडामध्ये टाकू नये. पाण्यामध्ये त्याला एक 150-200 ml पाणी घ्या. त्याच्यामध्ये प्रॉपर डिझॉल्व करा. त्यानंतर सिप प्या. कारण की प्री वर्कआउटचा जो इफेक्ट आहे कमीत कमी 10-15 मिनटं तरी जातात त्याला, जेणेकरून तुमच्या हार्टवरती वगैरे प्रेशर नाही येणार. चला मित्रांनो भेटू थोड्या वेळाने. मित्रांनो सकाळचे 11:15 वाजलेत आणि जस्ट आत्ताच सुट्टी झाली आहे. वर्कआउट नाही आहे कारण की काल केला होता वर्कआउट CST. आज रेस्ट डे आणि आज ब्रेकफास्ट नाही केला. मगाशी चहा आणला होता तो चहा पिला होता. चहाने अजून पित्त होतं मला माहिती आहे पण चहाशिवाय नाही गमत. त्यामुळे ब्रेकफास्ट स्किप केला आणि चहा पिला. चला थोडंसं सामान घ्यायचं आहे आणि निघतो घरी. भेटू दुपारी. चलो बाय. दुपारचे 12 वाजलेत आणि जस्ट आत्ताच घरी पोचलो. उद्या 2 तारीख आहे, परवा दिवशी 3 आणि 3 तारखेला घरातले घट बसतात. त्यामुळे प्रत्येकाच्या घरात साफसफाई चालू असते. तर माझी पण थोडीशी साफसफाई करायची आहे. त्यामुळे थोडेसे घरी जे काही आपण पांघरूण वगैरे जे यूज करतो ते धुवायला काढलेत. सकाळी जाताना भिजत घातले होते आणि आता गादी आणले वरती झाडायला थोडंसं उन्हात. बरेच दिवस झाले त्याला ऊन वगैरे काहीच नाही आहे त्यामुळे थोडंसं झाडून घेणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे वरती आलो होतो. वरचा व्ह्यू बघा
इथे बेस्ट व्ह्यू आहे आणि किती मोठे मोठे अपार्टमेंट आता इथे पुण्यामध्ये डेव्हलप झालेत आणि तेवढे महाग पण आहेत, कारण की जवळजवळ 2 BHK फ्लॅट ऑलमोस्ट 50 क्रॉस केलेत आणि चांगल्या रेसिडेन्सी एरियामध्ये जर गेला तर अजून महाग जातात. आणि तर चालू आहे आणि संध्याकाळचे 5 वाजलेत आणि आत्ताच आवरलं मी. दुपारी थोडंसं घरचं काम केलं आणि त्यानंतर गेलो झोपून. आज सकाळी जे चहा पिला होता त्याच्यावरतीच आहे, बाकी असं काही खाल्लेलं नाही आहे. आणि आता लागली खूप भूक, पण बाहेरच चाललो होतो खायला, पण मी म्हणलं की थोडंसं चहा बनवू आणि आता बनवलं आहे गुळाचा चहा. आणि आता चाललो आहे जिमला आणि जाता जाताच काहीतरी थोडंसं भेल वगैरे घेऊन जाईल आणि जिममध्येच खाईन, कारण की सकाळपासून खूपच भूक लागली. रात्रीपासून जे डोकं दुखतं आहे, जे पित्त झालं होतं त्याच्यामुळे काही खाण्याची इच्छा नव्हती, फक्त चहा पित राहावं असं वाटत होतं. पण आता गुळाचा चहा बनवला, चहा पितो आणि निघतो. जाता जाता काहीतरी घेऊन जातो खाण्यासाठी. चला मग. आज तर वर्कआउट नव्हता, उद्या असेल नेहमीप्रमाणे वर्कआउट सेशन असेल माझं. उद्या करीन बॅक आणि बायसेप वर्कआउट, त्यामुळे खूपच वेळ जाईल. तर आवरतो पटपट आणि निघतो. बाकीचे अपडेट जिममध्ये जाऊन. चलो बाय. उसमें और एक पापड़ी डाल दो, एक डाल दो. रात्रीचे 11:15 वाजलेत आणि जस्ट आत्ताच घरी पोचलो. आल्या पहिल्यांदा एक ग्लास थंड दूध घेतलं आणि डिनर जो आहे 10:30 वाजता केला होता मी. त्याच्यामध्ये राईस आणि डाळ होती. तर आजचा दिवस ओके गेला. आता उद्या वर्कआउट असेल माझा, बॅक अँड बायसेप वर्कआउट आहे. तर चला मग आजचा ब्लॉग इथंच थांबवतो मी. गुड नाईट. जय श्रीराम.